सरकारी मान्यता असून सुद्धा खाजगी ॲडमिशनचे पैसे कसे घेता असा प्रश्न राहुल कडू यांनी उपस्थित करत अंजनगावमध्ये पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या श्रीमती सीताबाई संगई शाळेतील इयत्ता पहिलीमधील विद्यार्थ्यांची लकी ड्रॉ पद्धतीने केवळ 14 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। रयत प्रमुख राहुल कडू यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत आक्षेप घेतला आहे। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत। सहारा समाचारमध्ये प्रकरण असं आहे की अंजनगाव सुर्जी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या श्रीमती सीताबाई संगई शाळेमधील इयत्ता पहिलीमधील विद्यार्थ्यांची लकी ड्रॉ पद्धतीने केवळ 14 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याने रयत प्रमुख राहुल कडू यांनी प्रतिक्रिया देत आक्षेप घेत गट शिक्षण अधिकारी आठवले मॅडम, शिक्षण अधिकारी मोगल साहेब यांच्याकडे आपली तक्रार दाखल केली आहे। राहुल कडू नेमकं काय म्हणाले आहेत जाणून घेऊया सविस्तर वृत्त। सहारा समाचारचे आमचे रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा। मी दिनांक 12 मे पंचायत समिती अंजनगावच्या गट शिक्षण अधिकारी आठवले मॅडम यांना भेटून संगई शाळेत सीताबाई संगई प्राथमिक शाळा 1 ते 4 ची जी शाळा आहे आणि ते ग्रँटेड आहे म्हणजे अनुदानित आहे। सरळ भाषेत जर सांगायचं झालं ते सरकारी शाळा आहे आणि ते सरकारी शाळा असल्यामुळं त्याला कोणतीही फी घ्यायची, कोणतंही डोनेशन घ्यायचं अधिकार नाही। फी आणि डोनेशन घ्यायसाठी ते लोक त्याच्याकडे 200 जागा आहेत, 200 जागेसाठी अर्ज मागतात आणि 200 जागेसाठी अर्ज मागितल्यावर 11 तारखेला या महिन्याच्या 11 तारखेला त्यानं 14 लोकांचे लकी ड्रॉ काढले। फक्त लकी ड्रॉ काढला त्याच्यात 14 लोकांच्या चिठ्ठ्या काढल्या। त्या 14 लोकांना सांगितलं की तुमच्या 14 लोकांच्या ऍडमिशन झाल्या, बाकीचे ऍडमिशन इथून होणार नाहीत। बाकीचे ऍडमिशन तुम्हाला करायचे असतील तर 2 दिवसात तुम्ही आमच्या मॅनेजमेंटला भेटा, अध्यक्षाला भेटा, सचिवाला भेटा आणि त्याला भेटून ऍडमिशन करून घ्या। म्हणजेच त्यानं अप्रत्यक्षरित्या भेटून पैसे देऊन ऍडमिशन करून घ्या असं सांगितलं। त्याच्यावर मी 12 तारखेला गट शिक्षण अधिकारी अंजनगाव याला निवेदन दिलं। त्यानं त्या दिवशी थोडीशी त्याची असमर्थता दाखवली की बा आम्ही कसं करावं काय करावं। त्याच दिवशी मी जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत मुगल साहेब, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती, त्याला जाऊन भेटलो, त्याच्यासोबत मीटिंग केली, त्याच्यासोबत हा सगळा विषय चर्चा केली आणि त्याच्याकडून कबूल करून घेतलं। त्याला सांगितलं की सरकारी शाळा असल्यामुळं इथं सरकारी नियमानंच सरळ प्रवेश प्रक्रिया झाली पाहिजे। एक तर सगळेला अर्ज मागून सगळ्याच्या चिठ्ठ्या 200 जागेसाठी चिठ्ठ्या काढल्या गेल्या पाहिजे आणि त्या चिठ्ठ्या ज्याचा लकी ड्रॉत 200 लोकांचा नंबर लागला त्या 200 लोकांना प्रवेश दिला गेले पाहिजे। मॅनेजमेंट आणि याला भेटा, त्याला भेटा, भाऊले भेटा, दादाला भेटा अशा कोणत्याही प्रकारे सीताबाई संगईत ऍडमिशन होऊ शकत नाहीत। कारण की त्या शाळेला शासनाची ग्रँट आहे, मागच्या 100-125 वर्षापासून आहे। ते शाळा सरकारी आहे, कोणाच्या मालकीची नाही आहे, म्हणून त्या शाळेतले प्रवेश सरकारी पद्धतीनेच झाले पाहिजे। त्याच्यावर 13 तारखेला गट शिक्षण अधिकारी अंजनगाव सुर्जी यानं जे सीताबाई संगईनं प्रवेश प्रक्रिया केली होती चुकीची, 12 जणांचे लकी ड्रॉ काढले होते, ते प्रवेश प्रक्रिया थांबवून त्या चुकीच्या प्रवेश प्रक्रियेची चौकशी सुरू केलेली आहे आणि चौकशी होईपर्यंत सीताबाई संगईच्या प्राथमिक शाळेची सगळी प्रवेश प्रक्रिया थांबवलेली आहे। हे महत्वाची बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी तुमच्या समोर हजर आहे। मी माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला सांगितली। इथून पुढं माझी एक अंजनगाव तालुक्यातल्या आणि जवळपासच्या गावातल्या सर्व पालकांना एक अपील आहे की कोणीही बळी न पडता, आपली ऍडमिशन होणार नाही या शक्यतेला बळी न पडता पैसे देऊन सीताबाई संगईमध्ये कोणी ऍडमिशन करू नये। ते पूर्णतः सरकारी शाळा आहे, तिला सरकारी ग्रँट भेटते, त्याच्यामुळं सरकारी पद्धतीनं सरकारी नियमानं तिचे पूर्ण प्रवेश पूर्ण ऍडमिशन होतील। हे तुमच्या माध्यमातून मी सर्व पालकांना अपील करतो। किती पर्सेंट आहे वगैरे तुम्हाला सांगितलं काय? हे माहिती एकदम चुकीची आहे। कदाचित मी मॅडमला आतापर्यंत या विषयात 2 वेळा भेटलो। मॅडम मुद्दामून चुकीची माहिती सांगणाऱ्या पैकी मला वाटत नाही, पण कदाचित मॅडमला माहिती नसेल। अल्पसंख्याक संस्थेचा अल्पसंख्याक शाळेचा जो कायदा आहे, जो GR आहे, तो GR हे सांगते की कोणतीही अल्पसंख्याक शाळा जी आहे तिथं ते शाळा ज्या अल्पसंख्याक समाजाची असेल त्या अल्पसंख्याक समाजाचे 50% विद्यार्थी त्या शाळेत असले पाहिजे। ते 50% विद्यार्थी जर सतत 3 वर्ष नसतील तर त्या शाळेचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करायची कारवाई गट शिक्षण अधिकाऱ्यांना आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना केली पाहिजे असा GR आहे महाराष्ट्र शासनाचा आणि अल्पसंख्याक बाबतचा केंद्र सरकारचाही कायदा असाच आहे। व्हेरी गुड, ओके।
द्यायचं म्हणून त्यांनी लकी ड्रॉ काढलेला असतो. नाही, पण आरोप तर असा होत आहे की राहुल कडू असा आरोप करतात की ते पैसे देवाणघेवाण करून त्या ठिकाणी प्रवेश मिळवून घेत आहेत. पैसे देवाणघेवाण आम्ही घेत नाही, म्हणजे शासकीय नियमानुसारच आम्ही प्रवेश घेतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण पण त्यांना असं पत्र दिलेलं आहे. शासकीय असा जर कोणत्या नियमानुसार एखादा पालकाला पालकाचं जर लेखी आलं तर आपण तसं वरिष्ठांना कळू. स्थानिक लेवलवर आपण त्यांच्याकडे जाऊन याच प्रकारची माहिती आपण त्यांच्याकडून घेतली आहे की तुम्ही ऍडमिशन प्रक्रिया कशी राबवता आणि शासकीय नियमानुसार पारदर्शक तुम्ही शासकीय म्हणजे ऍडमिशन प्रक्रिया राबवावी असं आपण त्यांना सूचित केलेलं आहे. पत्रानुसार सीताबाई सांगवे प्राथमिक शाळेला भेट देऊन पाहणी केली असता दरवर्षीप्रमाणे त्यांनी प्रवेश प्रक्रिया राबवलेली आहे. आणि पहिले ते त्यांच्या शाळेत जे विद्यार्थी असतात KG2 ला ते घेतात आणि ते उर्वरित विद्यार्थी जे आहेत ते 35 विद्यार्थी राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या 35 विद्यार्थ्यांमध्ये त्यांची अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे त्यांचा ते 5% त्यांच्यासाठी ठेवतात आणि उर्वरित जे 14 जागा असतात त्याच्यासाठी ते लकी ड्रॉ टाकतात. कारण तुम्ही सांगितलं की ते अल्पसंख्याक शाळेच्या मानानं अल्पसंख्याक दाखवलेलं प्रमाण त्या ठिकाणी अल्पसंख्याकाच्या टक्केवारी घेते सर 5%. जैन धर्माचे ते 5% घेतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रवेश प्रक्रिया राबवणे हे त्या संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाच्या आईचा हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकीकडे खाजगी शिक्षण शाळा त्या बंद पडत आहे आणि दुसरीकडे जे प्रायव्हेट स्कूल आहे त्या मोठ्या डोनेशनमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना एकीकडे त्यांच्या शाळा विद्यार्थी दिशेने झालेले आहे. परंतु काही या शाळेमध्ये म्हणजे नावाजलेली शाळा त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी लाखो रुपयाचा हजार डोनेशन भरावा लागतो. आणि तो आपल्याला संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकमेव शाळा आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन साठी कसरत करावं आणि सुद्धा द्यावं लागतं अशा बातम्या झालेल्या होत्या. परंतु माध्यमिक शाळा शिक्षण संस्था खाजगी शाळा आहेत त्या खाजगी शाळेमध्ये जवळपास पालकांना शिक्षकांना जवळपास 10 ते 12 रुपये द्यावे. आज आपण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी शहरातील पंचायत समितीमध्ये इथे आलेलो आहोत आणि पंचायत समितीमध्ये रयतचे प्रमुख राहुल कडू यांनी एक शिक्षण विभागाला आणि अंजनगाव पंचायत समितीला एक निवेदन दिलेलं आहे की नुकतंच काल संघई शाळेमध्ये एक ड्रॉ खोलण्यात आलेला आहे आणि त्याच्या जवळपास 200 जागांकरिता जवळपास ड्रॉ खोलला होता आणि त्यामध्ये 14 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं आहे की 14 विद्यार्थ्यांची कशा प्रकारे तुम्ही हे केलं आहे. त्यावर त्या सध्याच्या याच्यात अवस्थेत त्यामध्ये थोडीशी स्थगिती दिलेली आहे. जवळपास विद्यार्थ्यांचे जर तिथं अर्ज आले असेल तर 200 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये चिठ्ठ्या टाकाव्या आणि 200 विद्यार्थ्यांतून त्यांच्यावर निवड करण्यात यावी. कारण आता 14 जागा आहेत आणि 14 जागेमध्ये यांना पूर्ण म्हणजे घोळ जो प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये कुठेतरी घोळ झाल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामध्ये शासकीय अनुदानित शाळा आहे आणि शासकीय अनुदानित शाळेमध्ये अशा प्रकारचा घोळ हा सहन केला जाणार नाही. आणि पालकांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की विद्यार्थ्यांनी जर संघई शाळेमध्ये ऍडमिशन करायचे असेल तर कुठल्याही प्रकारचा डोनेशन द्यावा नाही. आणि त्यासाठी शासकीय शाळा आहे शासकीय शाळेमध्ये नियमानेच आपल्याला विद्यार्थ्यांची निवड केल्या जाईल. परंतु कुठेही डोनेशनच्या लालचेपोटी कुठेतरी आता निवड प्रक्रिया ही पूर्णपणे चुकीची आहे. आणि या चुकीच्या निवड प्रक्रियेमध्ये जवळपास 14 विद्यार्थ्यांची निवड झालेली होती. त्यावर सध्या तरी स्थगिती आलेली आहे. आणि राहुल कडू यांच्या माध्यमातून सर्व प्रसार माध्यमांना त्यांनी आज पत्रकार परिषद दिलेली आहे आणि त्यावर लवकरात लवकर शिक्षण विभागाने कारवाई करण्याची मागणी रयतचे राहुल कडू यांनी केलेली आहे. सहारा समाचारसाठी अब्दुल खुद्दूस सह रुपेश फरकुंडे, अमरावती.